ही आमची माझी मावस सासू, ते राहतात उमरा वाडीमध्ये राहतात. तर ते दिवाळीच्या सणाला कोणत्या पण सणाला आमच्या घरी येतात. तर ते आल्यात, दोघीजणी असतात. तर पण एक आजारीच आहे, त्या म्हणजे जागेमध्येच आहेत. सर्व त्यांना अंथरुणाचं दिलं. तर ते आई एकट्या येतात. मग त्यांना विचारते असं कशी आहे आता त्यांची तब्येत. आई तशीच आहे ती, बरी आहे. तशी खाते पिते सगळा, असं सगळा जाग्यावर असं. सगळा करायला लागते मला. असं काय करायचा. ना मग आता कोण आहे त्यांची जवळ. आहेत ना घराची माणसं. असा घराची माणसं तुम्ही एकट्या झाले कसं. सगळ्या जागेवर टाका. तर माझी तब्येत बघ ना कशी झाली. जास्त म्हणजे पहिला कशी होत्या तर आता कशी झाल्या. तब्येत काय झाली. मला बिरीज बसून आहे चढव. असा हा जमते मारी. काय करशील ना आई माझे मुरूम झालाय. तर त्याला औषध काय आपले गावठी औषध काय हवं त्याच्या औषध सांगा तर. एक चुना लावायचा आणि एखादकडे मुरमाचा चीक घ्यायचा, तो लावायचा. कशाचा त्या मुरमाचा आपले याचा उंबराचा चीक थोडे थोडे जाग्याला लावायचा. कडक जागा आहे ना, हा. थोडीशी लावायची. असा हा तर बरा होता ना त्याच्याशी. हा, बसते तो. असा हा, बसते. अगं त्याच माझे मुरूम झालाय ना, त्या पाय दुखतो त्याच्याशी. त्याच बरोबर हा तो लावायचा. असा हा मग बसते तो, आपाप बसते. असा हा. चालेल मग त्याच करता. आता तर थंड आणून थंडा पिऊ. पण मी काय सांगा, बारीक कधी गेली ना तेव्हाच लावा बघायचा. आता ते जाम तुला त्रास दे. असा हा खूप त्रास दे तुला. पहिला त्रास होता ती. माहित नाही ना, आता पिकत आलाय का काय माहिती. त्या असा मधले मध्ये आहे ना जास्त. कधीच नाही. दो कालशी तरी पण लावून बघ ना. हा लावून बघ. उंबर कुठं आहे इकडं. चुना वहिनीला आहे माहिती आहे ना वहिनी. उंबराचं झाड. उंबराचं झाड इथं आहे ते कोणता झाड. कुठं. आहे बघ. त्या जांभलीचा आहे. ते जांभळीच आहे का. हा कचरा टाकून तिकडं ना, हा. त्या जांभलीचा आहे. हा. उंबराचं इथं कुठं आहे काय माहिती. तुझे आहे का नाही. हा हा इकडे बघ, हे गलेरी. गलेरीत आहे का नाही. इथं नाही आहे. वाटा वाटा उंबर हाय. कुठं तिथं पाठ. हा हे गलेरी. आपण इकडून जाऊ. हा? असा हाय बघलेला आहे मी. असा हा हाय बघलेला आहे उंबर. हा हाय हाय उंबर. चालेल तर मग त्या उंबराचं. त्याचा ठिकाणचा जाऊ. हा यांना पाठवतो ना, नाही सांगतो. हा साखर बसेल तरी तो. चालेल. हा ना तुमचे पुंज घातली का नाही. आमच्याकडे काकडीच्या भाकरी करायला लावल्यात. गोड फुल त्याच्यामध्ये काकडी खिसून पिठामध्ये उकडी घेणार. चवली आणि करंज बाफणार. या पानामध्ये टाकून ना त्याच्या भाकरी बनवणार. राई लागले करंजा कापायला. आता चवळी बाफणार आणि त्याच्यामुळे मग ते देवाला दाखवणार. नारळ ठेवणार, दारू आणि फुलं. हे सगळं बॉईल करणार आणि काकडीची उकड काढून ना भाकरी बनवणार पानामध्ये. ते पण मला भाकरीचं हां लावायला का बरं पानाला मग लावून पानं. हां भरायला लावले मग दाखवते. हां उकड काढताना. Few moments later. अशा प्रकारे काकडी खरडवायला लागते. म्हणजे काकडीच्या मधलं बिया नाही घ्यायच्या. बिया पण घेतल्यात ना, बिया काढल्या ना. बिया काढून हे असं ह्याच्यातल्या बिया काढून फक्त
त्याचा मांस घ्यायचा मी आता साल पण हे नाही गोळ घेतलं. गोळ उचलवायचं. ही काकडी गुळ आहे शिजायची. आणि ही काकडी शिजायला ठेवायचं. मग पीठ टाकायचं. उकडीचा जसं उकड काढतो ना आपण मोदकांना तसंच, फक्त त्याच्यामध्ये हे मिक्स करायचं. पाणी पकाने टाकायचं. कारण का काकडीचं पाणी वळते ना, तेव्हा असं खवळून घ्यायचं. जरा ठेवले परिसराला. असं नाही, मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करायचं. आता पाणी ठेवायचं जरा तांदळाला. त्यांचं पण पाणी काढायला लागलं. पाणी नाही. गूळ थोडं टाकायचा. आणि इकडे चवळी उकलते. कुकरला लावत नाही, तुपामध्ये शिजवावी लागते. चवळी टाकायची ना, कारण ते एकामध्ये वाफावून घाला, बॉईल करायला लागेल. त्याच्यात मीठ नाही टाकलाय, त्याच्यात मीठ नाही टाकलं, मीठ टाकायला लागतं. पाणी थोडा ठेवायला गल्या बघ. का पाणी जरा टाकलं. अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये गूळ आणि काकडी मिक्स केले. त्याच्यात मिक्स करून ते शिजून घेऊन थोडंसं शिजवलं ना, मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकूया. मी तांदळाचं पीठ टाकत आहे. तांदळाचं पीठ टाकते. जसं की आपल्याला उकडीचे मोदक करायचे ना, उकडीच्या मोदकला आपण जी प्रोसेस करतो ना, तसंच तेवढंच त्याच्यामध्ये काकडी मिक्स करून आणि गूळ मिक्स करून त्याला हे मळून घ्यायचं मिश्रण. नीट व्यवस्थित फेटायचं. त्याला मिक्स केलं ना व्यवस्थित, बरोबर होतं. थोडंसं वाफून घेते मी, म्हणजे जेणेकरून मिक्स करायला मस्त. थोडंसं वाफ काढून घेते. बघू शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मस्तपैकी असं मिश्रण. हे बघा, हाताला चिपकत पण नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित झाले, परफेक्ट झाले. हे असं मिश्रण करायचं. तर चला तुम्हाला भाकरी करताना दाखवते. अशा प्रकारे हे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. तर मी ते आता मळून घेते. मळल्यानंतर दाखवते. हे बघा, असं आमच्याकडे पानामध्ये भरून त्याला परत उकड देणार. जास्त भरा ना, असं भरून. तुकी जाडी नाही, असं जाडा, असं जास्त घ्या आणि असं चपटं करा. हा, पानासारखा लांबाच होईल ना, मग ते असं पानात भरून आणि मग त्याला चपटं करतात. आणि मग तिकडे बाहेरच गेलाय. मग त्याला आम्ही परत उकड देणार असं भरून. आणि उरलं पीठ ते त्यात तळणार. ती उरल्यानंतर बॉईल केले की नंतर तुम्हाला दाखवते. बघा, या आता भाकरी रेडी झालेल्या आहेत. थोडं काढून तुम्हाला दाखवतो. बाकीचं पीठ उरलेला त्याचे असे हे या तळून भाकरी बघा, अशा पण छान लागतात, तशा पण छान लागतात. बघा, याच्यात या वेगळ्या, तुम्ही दाखवली. त्या वेगळ्या आहेत आणि हे वेगळ्या. त्याच पिठाचं आहे ती. जेव करायला लागल्यात. व्यवस्थित लावा ना, काय कशाला लागतं का?
तुम्ही पक्का चिपतो नाही त्याला दुसरी पकायची नाही रात्रीला चिपत नाही. हे बघा असे चवलीचे देव आमच्याकडे करायला लागतात. बाबाने केलेले आहेत. आज मग दिवा लावायला लावला. दिवा लावला बघा. अरे वा बोनस आणले का? आमचा गजानन ग्रुपचा बोनस आहे. अच्छा अच्छा चालेल. गजानन म्युझिकल ग्रुप. चालेल मग फोडून बघते. बघ फोडून टाकू. हा नंतर बघते मी बाहेर. पोरांनी हे बघ किती कचरा करून ठेवलाय. हा हे बघ हे बघ आणि आता उडवायला लागलाय सगळा कचरा. हा? झाडू हे बघ ना. रे आई का झाडू हे बघा म्हणजे बिल्डिंग वाल्यांना ना म्हणजे कचऱ्याचा डब्बाच नाही आहे. ते लोक मग नुसतीच बघा ध्रुवनी फटाके फोडले तरी कचरा कसा करायला लागलाय. किती कचरा केला. एवढे फटाके फोडले जात ध्रुवने. आणि लागला त्या फटाक्यामध्ये खेळायला. तुम्ही किती फटाके फोडले कमेंट मध्ये नक्की सांगा ध्रुवला. त्यांनी बघ किती कालपासून फोडायला लागल्यात. याला दिलं फटाका. आता परत आलाय. हा बाबा अजून काय द्यायचं असेल देस. हे लोक कोणत्या जाऊन काय बोलायला काय माहिती दोघं जण. हे दोघं जण रात्रीच्या फुलसिंगला पेटवल्यात ना. काट्या काय करायला लागल्यात जमा करायला लागल्यात. सायकली बघ एवढ्या जमा आहेत. पोरं कालपासून आजच्या कालच्या अगं बघते ना तांब्याचे आहेत का? तांब्याचे आहेत. मी मोठे असला बरं काटा बनवायसाठी ठेवू पण तांब्याचे नाही हनते बघ. तांब्याच्या नाही वरती नुसतं कोटिंग आहे त्याचं कोटिंग. लाडू पण टाकलेला आहे. ते बघत होती की कसं आहे आपलं खाली बिस्किटवाला येतो ना त्याला द्यायला. गोण भरून खाऱ्या येतील त्याच्या. एवढे आहेत त्या सायकलच्या खाली एवढ्या आहेत. मग अजून एवढ्याच पेटवायचे आहेत. 3 गुण येतील. खारी टोस्ट आणि बटर. सकाळी लवकर उठतो ना विचारशील खाली बिस्किटवाल्याला. हा विचार. आता तिकडे बघ इथे बघ तिथे जा काकीजवळ. आता काय बोल. आणि तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.